विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर आहे विज्ञापन लेखन, कोणता धडा आहे? विज्ञापन लेखन आणि यांचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया विज्ञापन लेखन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। आता आपण पहिले पाहणार आहे विज्ञापन यांची परिभाषा, की विज्ञापन कसं होतं किंवा कसं आपण केलेले जात आहे। तर विज्ञापन म्हणजे विशेष धन ज्ञापन, म्हणजे विशेष मतलब विशेष महत्वाची, ज्ञापन म्हणजे जानकारी। तर वी मध्ये विशेष, ज्ञापन म्हणजे जानकारी। तर याबद्दल यांचा अर्थ असतात विज्ञापन अर्थात किसी चीज के बारे में विशेष जानकारी देने वाला, अर्थात किंवा या जे आहेत त्यामध्ये काही विशेष जानकारी आपल्याला देत आहे। तर याबद्दल आपल्याला जे नीचे दिया गया विज्ञापन म्हणजे खालती तुम्हाला विज्ञापन दिलेलं आहे, तुम्हाला नीट प्रमाणे त्याला शोध करायचा आहे किंवा कसं आहे हे पण करायचं आहे। कळलं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा कळलं तर अजून काय आहे चला बघूया। बघा इथे एक विज्ञापन दिलेलं आहे, जसे प्यास बुझाओ ताजगी जगाए। तर इथे जे हे विज्ञापन दिले आहे तर इथे काय आहे आमरस आणि कितीचं फक्त 20 रुपयाचं आणि इथे बॅडमिंटन सोबत एक मुलगी आहे ते काय करत आहे की आज जे आहे आमरस आहे तर त्यांना काय एक म्हणतात ना काही वाक्य दिलेलं आहे ते एक वाक्य कोणतं आहे की प्यास बुझाओ ताजगी जगाए म्हणजे तुमच्या जो प्यास लागली आहे ते बुझून जाणार आणि तुमच्या मनात खूपच ताजगी येणार। तर याबद्दल याचा रुपये किती आहे 20 रुपये आणि फ्री एक जग तुमच्यासाठी किंवा एक कप फ्री होणार। तर याबद्दल तुम्ही असं पाहणार तुमच्या सोबत जो काही विज्ञापन येतात तुमच्या जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन बघतात किंवा टीव्ही बघतात त्यांच्या समोर तुम्ही पाहतात की साबणचं विज्ञापन असतात आणि बिस्किटचं असतात आणि वेगळे वेगळे फेस वॉश वगैरे सगळंच विज्ञापन असतात। तर त्यांना समोर आपण पाहतो की यांचं विज्ञापन कसं प्रमाणे होते आणि हा विज्ञापनचा असं आहे की जेव्हा जितकं कमी किंमत आहे त्याचा जे मार्ग आहे किंवा त्याची उपलब्धी जास्त होतात। कळलं की नाही? कळलं। तर याप्रमाणे इथे जे विज्ञापन दिलेलं आहे कोणाचं विज्ञापन आहे? आमरसाचं विज्ञापन आहे। त्यामध्ये एक वाक्य दिलेलं आहे आणि यामध्ये मी का बघा जसं आमरस आहे मी नाही पिणार पण मला असं वाटलं की 20 रुपयाचं आहे आणि 20 रुपयाला एक कप फ्री भेटतात। तर तुम्ही काय करता चला पिऊन पण जाणार आहे आणि एक कप माझा किंवा एक कप मला भेटणार आहे किंवा याची जी बॉटल आहे हे मला भेटणार आहे। तर याबद्दल तुम्ही काय करता की चला घेऊन या, पिऊन बी घ्या आणि आमचा जे फायदा होतं ते पण आपण पाहणार। तर याबद्दल असं प्रमाणेही तुम्हाला विज्ञापन करायचं आहे। तर तुम्हाला प्रश्न कसे देणार की आमरसचं विज्ञापन करा, काय देणार की आमरसचं विज्ञापन करा। तर हा जे दिलेला आहे हा जे मुलगीचं चित्र आणि इथे जे रंगबिरंगी हे सगळं हे तुम्हाला करायचं आहे, हे आम्ही नाही करणार किंवा तुम्हाला नाही समजणार तर त्याप्रमाणेही मी तुम्हाला याचं समजून घेणार आहे की इथे जे याप्रमाणे दिलेले आहे हे तुम्हाला स्वतःही करणार आहे। कळलं की नाही? कळलं। अजून काही आहे जे तुम्हाला नाही समजत आहे? चालेल। तर हा पहिला होता। आता तुम्हाला 2 मी गृहकार्य दिलेले आहेत। मी पहिला तुम्हाला सांगितलंय कसं प्रमाणे दिलं आहे किंवा कसं नाही। तर इथे आहे टूथपेस्ट, काय आहे टूथपेस्ट किंवा दंतमंजन आपण म्हणतात। तर याप्रमाणे तुम्हाला टूथपेस्ट यांचं विज्ञापन करायचं आहे। तर तुम्हाला मी थोडा वेळ देते, तुम्ही विचारून मला सांगा लवकरच। चला आले की नाही? चला मी सांगते तुम्हाला। बघा तुमच्या समोर असं एक चित्र दिलेलं आहे। इथे एक मुलगा आहे जे ब्रश करत आहे, जे दाताचं आपले सफाई करत आहे आणि त्याच्या जवळ एक टूथपेस्ट आहे आणि इथे पण टूथपेस्ट आहे। तर तुम्हाला इथे टॉवेल आहे। तर तुम्हाला असं काय तुम्हाला माहिती आहे की किंवा असं काय लागतंय की तुम्हाला इथे लिहायचं आहे? बघा टूथपेस्टचं नाव नाही दिलेलं आहे। तर तुम्ही काही चांगलं टूथपेस्टचं नाम द्या। जसं आपल्याकडे आहे कोलगेट, पास आणि क्लोजअप असं प्रमाणे खूपच आहे। तर तुम्हाला असं वाटतं का हा सगळं झालेलं आहे आता नवीन जसं दंतमंजन आहे असं वेगवेगळ्या प्रमाणे वेगवेगळ्या टूथपेस्टचं नाव दिलेले आहे। परंतु तुमच्या असं काही वेगळं आहेत का तुमच्याकडे की जे लोक ऐकल्यावर तुमचं जे कोलगेट आहे ते घेऊन घेणार आहेत का? नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे नावे लिहायचं आहे किंवा तुम्हाला जसं तुम्ही पाहिले की आमरसमध्ये एक जग दिलंय तर मला वाटतं की तुम्ही असं पण करू शकतात की हा टूथपेस्ट सोबत एक ब्रश देणार
तर कसं होतं की ब्रश भेटणार, जसं 20 रुपयाबद्दल तुम्हाला एक बॉटल पण भेटणार आमरसाच्या आणि एक कप पण भेटणार. तर तुम्ही असा इथे करणार आहे की एक जे टूथपेस्ट आहे त्याच्याजवळ तुम्हाला ब्रश फ्री भेटणार आहे. तर याबद्दल तुम्ही असं पण करणार तर चालेल आहे. तर अशा प्रमाणे तुम्हाला काय करायचं हे विज्ञापन करायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं. तर हा पहिला गृहकार्य होता. आता दुसरा बघूया. आता दुसरा बघा. तुमच्यासमोर असं काही दिलेलं आहे, तर तुम्हाला काय करायचं? इथे तुम्ही 3 प्रश्न आहेत. तुम्ही इथे पहिला एक सूर्याची किरणे पडतात. त्याबद्दल तुम्ही असं पण एक हे करता की सूर्याची किरण असतात. सन क्रीम त्यांना म्हणतात. हे पण एक करू शकतात. दुसरा की इथे छाता घेऊन आलेली आहे. तर छाता घेऊन आता तुम्ही पावसाचं पण हे करणार आणि तिथे एक वेगळ्या प्रमाणे दिलेले आहे की एक मुलगी आहे. तर याप्रमाणे तुम्हाला असं विचार करायचा आहे की याबद्दल कोणतं विज्ञापन तयार करणार आहेत किंवा आपण कसं विज्ञापन इथे तयार केलेलं आहे किंवा करणार. तर मला असं वाटतं की 3च आहे, तर 3चा प्रयोग करा. अम्ब्रेलाचं पण म्हणजे जे छाता आहे त्याचा पण प्रयोग, सूर्याची किरणे असतात त्याचा प्रयोग. तर त्याप्रमाणे तुम्ही कसा तुम्हाला करणार आहे किंवा कसं करायचं आहे हे तुमचा विचार आहे. कारण की मी तुम्हाला सांगणार नाही. हे तुमचं गृहकार्य. मी एक गृहकार्य तुम्हाला सांगितलं आहे. त्यांचं उदाहरण पण दिलंय. तर इथे तुम्ही एक सन क्रीमचं पण हे करू शकतात किंवा अम्ब्रेलाचं पण म्हणजे छाताचं पण करू शकतात. अजून काही चित्र तुम्ही देत असतात ते पण करू शकतात. तर या तुमच्याकडे की तुम्हाला काय करायचं आणि कसं करायचं. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे आपण विज्ञापन करत आहे. तर या विज्ञापन कसं करायचं किंवा कसं करायला हे तुमच्याबद्दल आहे, की मी पहिला सांगितलं, दुसरं पण सांगितलं, तिसरा तुमच्या मनात मी सोडला आहे. तुम्हाला हे गृहकार्य तुम्ही करूया. केव्हा तुम्ही करणार तेव्हाही तुम्हाला चांगला अंक भेटणार आहे. तर हा सगळं तुम्हाला कुठे भेटणार किंवा कुठे भेटत आहे? आज विद्यालय बरोबर भेटत आहे. वेगवेगळ्या विषयानुसार वेगवेगळ्या शिक्षकासोबत तुम्ही हा जे अभ्यास करत आहे खूपच चांगलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला असे विचार करायचे आहे, की यांचं अजून आपल्याला काय शिकायचं आहे किंवा यांच्याबरोबर आपण अजून आहेत का? अजूनपर्यंत आहे तर अजून काय करायचं आहे हे पण तुम्ही समजून घ्या. कारण जेव्हा तुम्ही समजून घेणार आहे तेव्हाही तुम्हाला हे सगळं त्यांचे फायदे भेटणार आहे. तुम्ही विचार करता का तुम्ही जेव्हा जेव्हा अभ्यास करता फक्त तेव्हापर्यंत करतात का? नाही. तुम्ही बसून नीटप्रमाणे करा. आज विद्यालय तुमच्या सोबत आहे आणि वेगवेगळ्या विषयानुसार वेगवेगळ्या शिक्षिका बी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला असं वाटते की हे सगळं कशामुळे होतं? ते हे चांगल्या प्रमाणेही होतं. तुम्हाला घर बसून हा ऑनलाईन स्कूलचा सर्वश्रेष्ठ मोठी गोष्ट आहे की तुम्हाला कुठेही जायचं नाही. तुम्हाला वेळ वाचत आहे. काय आहे तुम्हाला तुमचा जे वेळ आहे ते वाचत आहे. घरी बसून तुम्ही अभ्यास करताय. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला वेळ वाचत आहे. तुम्ही आणखीन अभ्यास करू चांगले अंक भेटून या तुम्हाला. हे सगळं तुम्हाला कुठून भेटणार आहे? आज विद्यालय बरोबरही भेटणार आहे. तर तुम्ही यांचा जोडून घ्या आणि नवीन लोकांना पण जोडून घ्यायचं आहे. कळलं तुम्हाला? हो. तर चला आजचं इथे आपण संपूर्ण करायचं आहे. तुम्ही नीट प्रमाणे घरा बसून याचा उपयोग करू या.